माझ्या गावाचे नाव कुंभारी होते. एका डोंगराच्या पायथ्याशी वसलेलं, शांत वाटणारं, गावाच्या चारही बाजूला डोंगर कसा हिरवागार भरलेला होता. म्हणून माझ्या गावात जणू निसर्गजन्य वातावरण आम्हाला लाभत होते. पण गावात अजूनही काही लोक आतून आणि विचाराने सडलेले होते. याच गावात राहत होती मी. माझे नाव निधी. मी गोरीपान, सडपातळ, डोळ्यात आशेच्या ठिणग्या आणि चेहऱ्यावर शालीनतेचं तेज. तिला जगात काहीतरी वेगळं करून दाखवायचं होतं, पण तिच्या वाटेला फक्त छळ, शोषण आणि अपमानच आले. निधीचं लग्न तिच्या घरच्यांनी वयाच्या 18व्या वर्षीच करून दिले होते. इतक्या कमी वयात तिचं लग्न झाल्यामुळे तिला अजून संसारात कसे वावरायचे हेच कळत नव्हते. तिचा नवरा महेश दिसायला रुबाबदार, पण मनाने व विचाराने सडका. लग्नाच्या दुसऱ्याच आठवड्यात त्याने निधीवर हात उगारला. कारण काही कामात निधी व्यस्त असल्यामुळे तिने थोडं उशीर केला तिच्या नवऱ्याला जेवण वाढायला. म्हणून तिचा नवरा तिच्याशी असं वागला होता. पण त्या वागण्यामुळे तिच्या मनाला फार वाईट वाटू लागलं होतं. एवढं काम करूनही आपला नवरा आपल्याशी आपुलकीचे 2 शब्दही बोलू शकत नाही. म्हणून त्या रात्री निधीच्या मनात एक विचार आला, हेच का आपलं आयुष्य? घरातल्या सगळ्यांची एवढी काळजी घेऊनही कोणीच आपला विचार करत नाही. मग तिने स्वतःहून विचार केला. शांतपणे स्वतःच्या मनाला समजवून ती थांबते आणि बघते पुढे काय होते ते. महेशचा एक मित्र होता. त्याचे नाव राजन होते. तो एक विकृत नजरेचा माणूस होता. तो जेव्हा महेश सोबत घरी यायचा तेव्हा त्याची नजर माझ्यावरच असायची. मी कपडे धुत असताना तो माझ्या त्याच ठिकाणी लक्ष ठेवायचा आणि मला मुद्दामून म्हणायचा की वहिनी, आज फारच सुंदर दिसतात तुम्ही. महेशचं लक्ष रात्रीच्या वेळेस तुमच्यावर बरोबर दिसतंय वाटतं. आता तब्येत पण सुधारली आहे तुमची. अगोदर किती सडपातळ होत्या आणि आता तर बाई वर खालून कशा एखाद्या हिरोईन सारख्या दिसतात. पण वहिनी, खरंच फार छान आहात तुम्ही. आपल्या गावात तुमच्यासारखी बाईच नाही बघा. तुम्ही जर माझी बायको असतात ना, तुम्हाला राणीसारखी ठेवली असता मी. मग दोरीवर टांगलेले माझे आतले कपडे त्याने त्याच्याच हाताने खाली पाडले आणि माझ्याजवळ आणून दिले आणि मला म्हणाला, वहिनी, हे तुमचे कपडे खाली पडले होते. व्यवस्थित ठेवा यांना, कामाचे आहेत हे. माझा नवरा महेश त्या राजनवर खूपच विश्वास ठेवत होता. एके दिवशी महेश बाहेरगावी असताना राजनला हे कळाले होते की महेश घरात नाहीये. म्हणून रात्रीला तो घरात आला. निधीला एकटी पाहून त्याने तिला स्पर्श करण्याचा प्रयत्न केला. निधीने विरोध केला, पण तो क्षण तिचे आयुष्य फार बदलून टाकणारा ठरला. अचानक त्याने घरातली लाईट बंद केली आणि त्याने माझ्या शरीरावर असे कृत्य केले ते मी तुम्हाला शब्दातही सांगू शकत नाही. तेव्हा राजन एकटा नव्हता. त्याच्या 2 मित्रांनी सुद्धा निधीवर जबरदस्ती केली. त्या तिघांनी मिळून निधीवर खूप वाईट अत्याचार केले. तिचे शरीर आता दुखायला लागलं होतं. ती शरीराने खचली होती, पण तिची मनाची ताकद मात्र मोडली नव्हती. त्याच्या दुसऱ्या दिवशी संध्याकाळी महेश घरी परत आला. तेव्हा निधीने तिच्यासोबत जे काही घडले ते तिने महेशला सगळं सांगितले. त्याने तिच्या डोळ्यात डोकावून पाहिले आणि तिला वाटले आपला नवरा आपली साथ देईल. पण महेशच्या चेहऱ्यावर दया नव्हती. त्याने निधीला मारहाण केली आणि उलट माझ्यावरच संशय घेतला. तुला काही हवं होतं का त्यांचं? की तूच त्यांना बोलवलं होतंस घरात आणि अजून मला सांगतेस आहे की तुमच्या मित्राने माझ्यावर घाणेरडं कृत्य केलं? हे ऐकून निधी तडतडून उठली. डोळ्यातून ओघडणाऱ्या अश्रूंबरोबर तिच्या स्वप्नांची राखही वाहून गेली. तिचं घर, तिचा नवरा, तिचं आयुष्य सगळं कोसळून पडलं होतं. सासू सासऱ्याने तिला घरातून बाहेर काढलं. निधीची सासू तिला म्हणाली, हिच्या पायाने हे घर अपवित्र झालंय. पूर्ण गावात इज्जत गमावली आमची. आता हे आम्ही खपून घेणार नाही. त्याच वेळेस निधीने आपला सामान पॅक केला आणि घरातून बाहेर पडली. रात्रभर निधी रडत रस्त्यावर बसली होती. डोळ्यात झोपही नव्हती. गावातला कोणाचाच आधार नव्हता. शरीरावर त्या नराधमाने ओढलेले वरफटे होते आणि मनावर खोल जखमा करून गेल्या होत्या.
दुसऱ्या दिवशी ती गावातून बाहेर जाणाऱ्या बसमध्ये बसली. जायचं कुठं होतं तेही ठरलेलं नव्हतं. पण एक वृद्ध बाई तिच्याजवळ बसली आणि ती बाई निधीला म्हणाली, बाळा, अडचणीतून माणूस मोठा होतो. आज रडत असशील, पण उद्या लोक तुझ्या संघर्षावर पुस्तकं लिहितील. त्या अनोळखी वृद्ध बाईचं नावही निधीला माहीत नव्हतं, पण तिची वाक्य तिच्या आत खोलवर रुजली. ती पुण्याच्या बसस्टँडवर उतरली. काही नाती उरलेली होती. एक हक्काचं मामाचं घर होतं. तिथे निधी गेली, पण तिथेही तिला मामा व मामींकडून नकार मिळाला. समाजाच्या वाईट नजरा तिच्या मागे सतत लागल्या होत्या. पण निधीने ठरवलं, मी कोणाचं ओझं होणार नाही. मी स्वतःची जबाबदारी घेईन. ती एका महिला आश्रमात राहू लागली. पहिल्या काही दिवसात शरीर थकायचं, मन कोसळायचं, पण काही दिवसात त्या ठिकाणीही तिला तिच्या सुंदरतेमुळे आश्रमातील सुपरवायझरांकडून तिचा छळ झाला. तो वारंवार तिच्यावर वाईट नजरेनेच पाहत होता. कधी कधी तर तो आश्रमात कोणी नसताना निधीजवळ येऊन तिच्या शरीर सुखाची मागणी करायचा. मग काही वेळा तिला वाटायचं, मरणच हे एकच उत्तर आयुष्यात उरलं आहे. मग तिने वरच्या अधिकाऱ्यांशी त्याची कंप्लेंट करून त्या सुपरवायझरची आश्रमातून हाकलपट्टी केली. मग एका रात्री तिला त्याच आश्रमात एका बालिकेचा रडका आवाज ऐकू आला. ती बिचारी 8 वर्षाची मुलगी होती. तिच्यावरही तिच्या सावत्र वडिलांनी अत्याचार केला होता. निधीने तिचा हात धरला आणि त्या मुलीच्या डोळ्यात पाहिलं. तिला स्वतःचा चेहरा तिच्या डोळ्यात दिसू लागला आणि त्या क्षणी निधी पुन्हा उभी राहिली. मी मरणार नाही, मी ह्या लेकरासाठी जगणार. निधीने छोटे छोटे काम सुरू केली. हॉटेलमध्ये भांडी धुणं, हॉस्पिटलमध्ये झाडू पोछा करणे, मुलांना शिकवणं. त्याच वेळी ती रात्री शिक्षण घेण्यासाठी क्लासलाही जायची. ती 12वी पास झाली. मग तिने नर्सिंगचा कोर्स केला. झोप कमी झाली, पण जिद्द वाढली. तिला वारंवार आठवायचं तो नालायक राजनचा चेहरा, महेशचा तिरस्कार करणं, समाजाची घृणा. आणि ती आज विचारात एका पायरीवरून दुसऱ्या पायरीवर घाम गाडून चढत होती. 6 महिने गेली. आता निधी सिटी केअर हॉस्पिटलमध्ये सिनियर नर्स झाली होती. ती तिच्या कामात निपुण होती. कधी एखाद्या रुग्णाला हात धरून दिलासा द्यायची, तर कधी नवजात बाळाच्या आईला धीर द्यायची. आता ती आश्रमात न राहता हॉस्पिटल जवळच नवीन भाड्याच्या घरात राहू लागली होती. हे तिचं घर नवीन होतं, पण स्वप्नासारखं होतं. त्या ठिकाणीही ती एकटीच राहत होती. या ठिकाणचा घरमालक त्याच्या नीच प्रवृत्तीमुळे त्या गल्लीत प्रसिद्ध होता. या गोष्टीची तिला कल्पनाच नव्हती, कारण तो त्या ठिकाणी त्याच्या बायकोसोबत राहत होता. मला या घरात येऊन 5च दिवस झाले होते. एके दिवशी मी माझी ड्युटी करून संध्याकाळच्या वेळेस घरी आले होते आणि आंघोळ करून मी जेव्हा पुढच्या हॉलमध्ये कपडे चेंज करत होती, त्याच वेळेस तो डिपॉझिटचे पैसे घेण्यासाठी घरमालक माझ्या भाड्याच्या घरात घुसला आणि अचानक त्याची आणि माझी नजरानजर झाली. त्याने मला अशा अवस्थेत पाहिले ते मी तुम्हाला शब्दातही सांगू शकत नाही. त्यानंतर त्याची माझ्या सुंदरतेवर नजर फिरली. त्याही ठिकाणी मला मानसिक पश्चातापच झाला. मग मी सरळ त्याचा हात पकडून त्याच्या बायकोसमोरच त्याच्या कानपट्टीत मारली आणि त्या पूर्ण गल्लीत त्याची सगळ्यांसमोर बोंब फोडली. त्या क्षणाला मी ते घर सोडून परत आश्रमात राहायला आली आणि त्याच वेळेस तिचा मोबाईल वाजला. त्यात कॉल तिचा वकीलचा होता. तेव्हा तो वकील निधीला म्हणाला, तुझ्या FIRवर कोर्टाने पुढील सुनावणी मंजूर केली आहे. तिने एक दीर्घ श्वास घेतला. आता तिच्या न्यायासाठीची लढाई सुरू होणार होती. राजन व त्याच्या मित्रांवर केस सुरू झाली. निधीने सगळं उघड उघड सांगितलं. तिच्या अंगावरच्या जुन्या जखमेचे फोटो, मेडिकल रिपोर्ट्स, जेवढे पण पुरावे तिने गोळा करून ठेवले होते ते सगळं तिने कोर्टासमोर सादर केले. मग समोरच्या वकिलांनी तिला कोर्टात खेचले. 4 वेळा तिची चरित्रहीन केली. ही बाई विश्वासू नव्हती. तिने आपल्या पतीलाही धोका दिला आहे. हे तिचे नाटक आहे.
परत समोरच्या वकील बोलला, या बाईने स्वतःहून या माणसांना तिच्या घरी बोलावले होते. हे दोघंही निर्दोष आहेत जज साहेब. या बाईला आपल्या नवऱ्याकडून कोणतेही समाधान होत नसल्यामुळे या बाईने वेळ पाहून त्याच्या दोघंही मित्रांना रात्रीच्या वेळेस घरी बोलावले होते आणि त्या दोघांकडून तिने आपल्या आत्माची शांतता केली होती. पण निधी कोसळली नाही. तिच्या डोळ्यात फक्त एक प्रश्न होता. मग ती कोर्टात बेधडकपणे म्हणाली, मला माझ्यावर झालेल्या अत्याचारांचा का पुरावा द्यावा लागतोय? माझा ओरडण्यावर तुम्हाला विश्वास बसत नाही का? माझ्यावर झालेल्या सर्व गोष्टींचा पुरावा मी तुमच्या समोर सादर केलेला आहे. मी स्त्री आहे म्हणून माझा गैरफायदा घेण्यात आला होता. मी जर त्यावेळेस सशक्त राहिले असती तर या दोघांना त्याच वेळेस मारून टाकले असते, अशी ती कोर्टात बेधडकपणे बोलली. त्यानंतर 7 महिन्यांनी कोर्टात परत सुनावणी झाली आणि कोर्टाने राजन व त्याच्या दोघं साथीदारांना 14 वर्षाची शिक्षा ठोठावली. हा केवळ बलात्कार नव्हता तर एका स्त्रीच्या आत्म्यावरील हल्ला होता, असं न्यायाधीश म्हणाले. निधी कोर्टाच्या पायऱ्या उतरू लागली. डोळ्यातून वाहणारे पाणी हे दुःखाचे नव्हते तर ते विजयाचे होते. न्याय मिळाल्यानंतर निधीने पुन्हा मागे वळून पाहिले नाही. ती स्वतःसाठी नाही तर आता तिच्या गर्भात वाढणाऱ्या नवीन प्राण्यासाठी जगायला लागली होती. निधी गरोदर होती. मी कितीही तुटले, माझे आयुष्य उद्ध्वस्त झाले तरी हा जीव माझ्यासाठी नवा आशेचा किरण आहे. तिने तो निर्णय घेतला जो समाज अशा बाळांना सहन करत नाही. ती त्या बाळाला जन्म देणार होती. त्यावेळेस तिने कोणाच्याही मदतीशिवाय निधीला मुलगी झाली. तिने तिचे नाव स्वरा ठेवले. ते बाळ पहिल्यांदा तिच्या जेव्हा छातीशी आले तेव्हा निधीला वाटले, या छोट्या हसणाऱ्या चेहऱ्यामुळे मी जिवंत राहिले. स्वराचं लालन पालन करताना तिने खूप कष्ट घेतले. सकाळी हॉस्पिटल जाणे, संध्याकाळी घरी आल्यावर शिकवण्या घेणे आणि रात्री स्वतःवर झालेला अत्याचार आठवायचा आणि डोळ्यात साठवलेलं दुःख लिहायचं. स्वराला तिने तिच्या भूतकाळाबद्दल काहीही सांगितले नाही. तिच्यासाठी आई ही एक फक्त योद्धा होती. आता स्वरा 5 वर्षाची झाली होती तेव्हा निधीला आमंत्रण आलं. कुंभारी गावात महिलांसाठी एका प्रशिक्षण केंद्राचे उद्घाटन करायचे होतं. तिच्या मनात परत तोच विचार आला की ज्या गावातल्या लोकांनी आपल्यावर एवढा अत्याचार केला त्यावेळेस माझी साथ द्यायला गावातला एकही जण नव्हता आणि आता मी निर्दोष आहे हे कळाल्यावर त्यांनी मला त्याच गावात बोलावले. पण निधी रात्रभर तोच विचार करत राहिली होती की त्या गावात जायचं की नाही जायचं. मग तिने स्वतःच्या मनाला प्रश्न करून ठाम निर्णय घेतला आणि निधी त्या ठिकाणी जायला तयार झाली. पण निधी त्या गावात परत पाऊल ठेवतानाच अनेकांचा नजरा पुन्हा तिच्यावर खिळल्या. काही आदराने तर काही अजूनही तिरस्काराने. महेश तिथंच उभा राहून निधीला पाहत होता. आता तो एकटा होता. वृद्ध आई वडीलही देवाघरी गेले होते. त्याच्या डोळ्यात पश्चाताप स्पष्ट होता. त्याने तिला पाहिले आणि तो निधीजवळ येऊन म्हणाला, निधी, मी दोषी आहे तुझा. तुझी साथ न दिल्याबद्दल मी स्वतःला कधीच माफ करू शकत नाही. निधी काही क्षण गप्प राहिली. मग ती म्हणाली, तू माफ कर असं म्हणतोस आहेस ना? पण मी तर खूप आधी तुला माफ केलं. कारण माफ करणं म्हणजे दुसऱ्याच्या चुकीपासून स्वतःला मुक्त करणं. स्वतः आता 12 वर्षाची झाली होती. ती हुशार होती, मनमिळाऊ होती आणि एक प्रश्न ती वारंवार विचारायची, आई, बाबा कुठे आहेत? निधी प्रत्येक वेळी हसून काहीतरी उडगळून लावत असे. पण एक दिवशी स्वराने तिच्या जुनो फोटोमध्ये राजन आणि महेशचा फोटो पाहिला. तिने जोरात विचारलं, आई, हा मनुष्य कोण आहे? तो फोटो पाहिल्यानंतर निधीने आपले डोळे लावले. मग स्वरा निधीला म्हणाली, आई, तू रडतेस काय? निधीच्या डोळ्यातून पाणी आलं. पण ती घट्ट झाली आणि म्हणाली, हे काही चेहरे तुझ्या आयुष्यात येऊ नयेत म्हणून मी तुझ्यापासून लपवले होते बेटा. माझी कहाणी तुझ्यासाठी नाही, पण तू मोठी झालीस, तुला मी माझ्या भूतकाळापासून विचलित ठेवले होते.
माझ्यावर झालेल्या अत्याचारांविषयी तुला एकही गोष्ट मी सांगितली नव्हती. आता ती गोष्ट तू ऐक. मी स्वराला माझ्यावर झालेल्या सर्व अत्याचारांची सविस्तरपणे माहिती दिली. त्यावेळेस स्वराच्याही मनाला खूप वाईट वाटले. आपल्या आईने एवढे कष्ट घेऊन आपल्याला वाढवलं, शिकवले, लायक बनवले. आज नीतीने समाजात स्वतःचे स्थान निर्माण केले होते. तिचे नाव घेतलं जायचं संघर्षशील स्त्री म्हणून. विविध शाळा, कॉलेज, महिला मंडळ, NGO सगळीकडे तिची कथा प्रेरणास्त्रोत झाली होती. ती महिला शक्तीकरण समितीची सदस्य झाली. तिला महाराष्ट्र राज्य गौरव पुरस्कार मिळाला. ती एका महिलांच्या वकील गटाची सल्लागार बनली. स्वरा आता 18 वर्षाची झाली होती. तिला कळालं की तिची आई एका बलात्कारातून वाचलेली अपमानित स्त्री होती. पण तिने समाजावर विजय मिळवला. स्वराने एकदा संपूर्ण कॉलेज समोर भाषण दिलं. माझी आई गरीब नाही, लाजरी नाही, अबला नाही. ती एक अशी स्त्री आहे जिने नरक पार करून हजारो जीवांना जिवंत केले. त्या दिवशी निधी स्टेजवर होती, पण तिच्या डोळ्यातून अश्रू शांबत नव्हते. पण संघर्षाचे नाही, जिद्दीच्या निधीचे शेवटी एक पुस्तक लिहिले. मी तुटले पण मोडले नाही. ती म्हणते, माझ्यावर जबरदस्ती झाली पण माझं मन कोणी लुटू शकलं नाही. मी एक वेळ अपमान सहन केला, पण शेवटी मी स्वतःला सिद्ध केले. मी माफ केले पण विसरले नाही, कारण त्या आठवणी माझी ऊर्जा आहेत. कथा संपली नाही, ती सुरू झाली आहे. त्या प्रत्येक मुलीसाठी जिने स्वतःच्या आत्म्याची किंमत समाजाच्या ओरखड्यातही कमी होऊ दिली नाही. म्हणून मित्र हो, कथा आवडली असेल तर चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा आणि लाईक करायला विसरू नका. अशाच नवनवीन कथा तुम्हाला रोज ऐकायला मिळतील. धन्यवाद.